तुमच्या घरातला एखादा मुलगा जर फार्मसी करत असेल तर मागच्या वर्षापर्यंत त्या मुलाला 18,000 रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जायचा। हा स्टायपेंड या सरकारने बंद केला। तुमच्या घरातला एखादा मुलगा पीएचडी करत असेल तर त्याची शिष्यवृत्ती बंद केली। आदरणीय साहेबांनी विधानसभेत प्रश्न विचारला तर दुर्दैव आहे, राज्याचे अर्थमंत्री म्हणतात पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत का? शोकांतिक आहे। अशा प्रकारचे नेते या राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत। म्हणून हे सरकार उलथून टाकण्याची जबाबदारी मित्रांनो खऱ्या अर्थानं तुमची आणि माझी आहे। या राज्यातल्या तरुण मुलांचं भवितव्य जर आपल्याला सुखकर करायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात हे सगळे मुद्दे घेऊन आपापल्या भागामधील लोकांना सांगण्याची जबाबदारी ही तुमची आणि माझी आहे। एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद सुनील भाऊ। परत बोलणाऱ्यांना एक सूचना देतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा। जे महत्त्वाचे लोकांना या लोकांना ऐकायचं आहे त्यांना ऐकू द्या। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनोगतासाठी त्यांना पाचारण करतो। सुरुवातीला सौ ज्योतिताई पावरा यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। ज्योतिताई, आपण 2 मिनिटातच करायचं, सर्व मान्यवर असं म्हणून पुढचा विषय आपण सुरू करावा। नमस्कार। आई देवमोगरा, फुले शाहू आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करते। सन्माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित माझे बंधू भगिनी, पत्रकार बंधू, आज शिव सौराज्य यात्रा या निमित्ताने आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सर्वच ओळखतात, सांगण्याची गरज नाहीये, ज्या नावाची यात्रा या ठिकाणी आली आहे त्यांनी हुबेहूब असं त्यांनी आपल्या स्वतःमध्ये जाणवलंय आणि छानसा अभिनय केलाय, ते म्हणजे आदरणीय कोल्हे साहेब। आता काही दिवसापूर्वी विरवाडे या गावात एक अत्याचार झाला। त्यावेळेस आठवलं होतं की शिवरायांसारखंच, आपल्या छत्रपती शिवरायांसारखं शिक्षा दिली गेली पाहिजे। कदाचित माझ्या आधी कोल्हे साहेबांच्या त्याच्यात येईलच तो उल्लेख की चौरंग शिक्षा दिली पाहिजे। कोल्हे साहेबांना विनंती आहे की थोडं शिवरायांबद्दल, महिलांबद्दल बोलावं। चौरंग शिक्षा ही अशी द्यावी की हात आणि पाय कोपऱ्यापासून त्यांचे तोडले गेले पाहिजे आणि चौकात उभं केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही महिला ती मागणी करत आहोत। आज ह्या ठिकाणी चोपडा तालुक्यामध्ये प्रचंड गर्दी आहे। बरेच जणांनी आज मला पाहिलं असेल की ज्योती पावरा कोण आहे। काही जण माझी ओळख ज्योती बारेला म्हणून करता, चांगली गोष्ट आहे। मी वैजापूरची, माहेर वाशिन हे माझं माहेर आहे। जसं मी 2-3 दिवसापूर्वीच्या माझ्या एका मनोगतात म्हटलंय की बारामती जसं आदरणीय सुप्रियाताईंचं आहे तसं चोपडा तालुक्यात हा ज्योती पावरांचा पण आहे। लाडली बहीण म्हणून मी भागीदारी किंवा 7-12वर माझं नाव लावा असं म्हणणार नाही, कारण माझ्या नवऱ्याकडे मला पोट भरून देणं इतकं सगळं आहे। फक्त माझ्या माहेर आहे आणि चोपडा तालुक्यात मला एक राखीव जागा असल्यामुळे कुठेतरी मला वाटलं की आपल्या बंधू भगिनींसाठी, मावशी, काका, आई वडिलांसाठी काहीतरी करावं। गावात वैजापूर आहे, पण वैजापुरासारखं पूर नको, पण विकासाचं पूर आणायचं आहे। भाई साहेबांची मान वर करायची, आदरणीय साहेबांचं आणि सुप्रियाताईंचं नाव मोठं करायचंय। 16-17 वर्ष झाली आहेत पक्षाचं एक निष्ठेपणाने काम करते। पाटील साहेबांनी नक्कीच पाहिलं असेल एक बारकीशी ड्रेस मधली ज्योती, झेडपी सदस्य असताना निवडून आले होते तेव्हाचं काम करते। आज गुटगुटीत ज्योती झाली आहे, पण आता तरी मला संधी द्या। तरुण तरफदार तर नाही म्हणणार, पण थोडं दायगी केसांना करून येते। भावाला सांगेल थांबून घे, तू तरुण आहे,
पण बहीण मात्र इतकी तरुण नाहीये, पण तिच्या तडमड आहे विकास कामं करण्याची, महिलांसाठी, युवकांसाठी, आणि सगळ्यांचा आशीर्वाद हवाय. सर्वांनी मला स्वीकारून आशीर्वाद दिला तर नक्कीच आपण लोकसभेमध्ये, आपल्या विधानसभेला आता जसा टाळ्यांचा गडगडाट आहे, जसा पाऊस यावेळेस भरपूर पडलाय, मतांचा पाऊस होऊन जाऊ दे, साहेबांना एक सीट जाऊ देऊ. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद ताई. चोपडा तालुक्याचं परंपराच दिसते मला, कारण आताचे जे आमदार आहेत त्यांचंही माहेर चोपडा तालुक्यातलंच आहे. काय सांगता येत नाही आता, जे काही साहेब लोक निर्णय घेतील त्याचा निश्चित आपण विचार त्या ठिकाणी होईल. मी डीपी सरांना विनंती करतो, तेही एक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी सादर करावं ही विनंती करतो. शिवसंवाद यात्रेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भाईसाहेब, आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपले सर्वांचेच आवडते खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या ठिकाणी उपस्थित देवकरप्पा, सतीश अण्णा, आपले तालुका अध्यक्ष प्रमोद बापू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील आणि सर्व व्यासपीठावरती बसले सर्वच मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो, मित्रांनो, आता ताईंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मी सुद्धा या ठिकाणी आधी माझी मिसेस आढावा धानोरा गटामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली. त्याच्यानंतर वरडी गोरगावला गटामधून सुद्धा दुसऱ्या टर्मला निवडून आली. नंतर बाईसाहेबांच्या आशीर्वादानं मी 2012ला या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं. आणि काम करत असताना सर्व तालुक्याला माहीत आहे की ज्या गोरगरिबांचे घरकुल होते, की ज्यांना 10-15 वर्षापासून ते वंचित होते, अशा सर्व लोकांचे घरकुलाचे काम त्या ठिकाणी मी केले. त्यांच्या घरकुलाचे चेक घेऊन मी प्रत्येक ग्रामपंचायतवरती जायचो, त्या ठिकाणी लाभार्थ्यांना बोलवायचो. माझ्यासोबत BDO पासून सर्व अधिकाऱ्यांची टीम असायची. त्या ठिकाणी मी त्यांना वैयक्तिक त्या ठिकाणी चेक वाटपाचा कार्यक्रम करायचो. आणि हे पण त्यांना सांगायचो की दुसरा चेक घेत असताना माझ्या कॅबिनमध्ये यायचा आणि चेक घ्यायचा, परंतु अधिकाऱ्यांना कुठे 5 पैसे देऊ नका. या पद्धतीने मी पंचायत समितीच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या. म्हणजे शासन आपल्या दारी, अशा पद्धतीनं पंचायत समिती आपल्या दारी, अशा पद्धतीनं आपण काम केलं. त्याच्यानंतर बापूसाहेबांच्या आशीर्वादाने सुद्धा मला 2009 शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्या विधानसभेमध्ये आम्ही बूथला सुद्धा पैसे दिले नाही आप्पासाहेब. त्यावेळेला मला 54,800 मतं विधानसभेला मिळाली. दुसऱ्या क्रमांकाचे मतं त्यावेळेला मला मिळाले. त्याच्यानंतर बाईसाहेबांच्या आशीर्वादाने मी काम करायला लागलो. बाईसाहेबांनी सांगितलं फॉर्म भर, माघार घे, माघार घेतली, परंतु अपक्ष म्हणून उभं राहिलो नाही. आणि आज सुद्धा जर मला या ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करून दिली, मला उमेदवारी दिली, तर निश्चितच मी या ठिकाणी आपल्या चोपडा तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय मी राहणार नाही. आताचे आमदार काय करतायत, विकासाचे कामं आणतायत भरपूर, परंतु कशा पद्धतीचे, कोणत्या क्वालिटीची कामं होतात. माझ्याच गावामध्ये गटार बांधली, पहिल्याच पावसामध्ये गटार वाहून गेली. नंतर कमळगाव ते मितवली रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. ते फोटो सुद्धा आपण व्हायरस केलेले होते आपल्या व्हॉट्सअपवरती. अशा पद्धतीनं जर काम करणारा आमदार आपल्याला हवा असेल तर मग परत निवडून द्या त्याला. ते पार्सल जर आपल्याला जळगावला पाठवायचं असेल तर आमच्या सारख्यांना संधी द्या, आणि संधी मिळाल्यानंतर निश्चितच त्या संधीचं सोने करून दाखवेल. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सर. चोपडा तालुक्याने यावेळेस ठरवलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार विधानसभेवर पाठवायचा. त्यामुळे सर आपण काही टेन्शन घेऊ नका. निश्चितपणे चोपडा तालुक्याचा आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुनश्च आपल्याला एक वेळेस विनंती करतो की घोषणा एक वेळेस जोरात घोषणा द्या
मग पुढचं आपण भाषण सुरू करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण चोपडा तालुक्यात दणदणला पाहिजे अशा पद्धतीने एक वेळेस परत घोषणा द्यायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. मी माननीय डॉक्टर बारेला साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर आज महाराष्ट्रभर ज्यांनी शिवस्वराज यात्रा काढली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील साहेब, त्यांच्याबरोबर उभा महाराष्ट्र पुनश्च एकदा आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण करून देत आमच्या या थंड पडलेल्या रक्ताला पुन्हा आम्ही जिवंत आहोत याची जाणीव देणारे माननीय खासदार अमोल कोल्हेजी, आणि काहीही झालं तरी मी पाठीशी आहे, तू लढत राहा अशी शिकवण देणारे आमचे अरुणभाई गुजराती, आणि या ठिकाणी आमच्या लढ्यात सगळे लढणारे असे धुरंधर, त्याचप्रमाणे आम्हाला दिशा दर्शवणारे आमचे सतीश अण्णा साहेब, आणि समोर जे परिवर्तनाची वाट बघतायत असे चोपडा विधानसभातील सर्वच नागरिक यांना मी त्रिवार अभिवादन करतो. साहेब, आमचा तालुका आत्ताच तुम्ही बघितला, ज्या रस्त्याने आपण आलोत तो रस्ता अतिशय खड्ड्यांचा आहे. आपण निश्चितच या उभ्या महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक सरकारच्या विरोधात लढतोय, आणि आमचा हा तालुका एका असंविधानिक आमदाराच्या हाताखाली काम करतोय, ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट सुप्रीम कोर्टाने इनव्हॅलिड केलेलं आहे. ते या ठिकाणी आमच्यावर राज्य करतायत. ज्यावेळेस खोक्यांची यादी आली त्या यादीमध्ये पहिलं नाव आमच्या आमदारांचं होतं, आणि तरी सुद्धा त्यांना कुठल्या आमच्या ना तालुक्याची दयामाया, ना आमच्या रस्त्यांची दयामाया, ना त्या रस्त्यांवर मरणाऱ्या जीवांची दयामाया, आणि तरी सुद्धा ओरबाडणं सुरूच आहे. फक्त बॅनरवरचा विकास दिसतोय, आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे. हे जे पार्सल येत राहतात यांना आमच्या तालुक्याला ते इंग्रजांप्रमाणे फक्त लुटायचं असतं, आणि ही लूट थांबवण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं परिवर्तनाची गरज आहे. साहेब, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. तालुक्याने या 10 वर्षात खूप सोसलंय. अनेक लोक आपल्या आपल्या विचाराने लढतायत. मी सुद्धा त्याचमध्ये एका गर्दीमध्ये होतो. मी आलो पवार साहेबांच्या विचाराने. आधी पंचायत समितीचे तिकीट मागितलं, थोडी अडचण निर्माण झाली, अपक्ष लढलो. विधानसभेचं तिकीट मागितलं, अडचण निर्माण झाली, शिट्टी फुंकली. 19ला मात्र कोणाचकडे काही मागितलं नाही, पुन्हा शिट्टी फुंकली. आता शिट्ट्या फुंकून फुंकून थांबलो आहे, दमलो आहे. आता म्हटलं महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आहे. आता उभ्या महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आहे, कारण की पवार साहेबांनी तुतारी अशी उगाच घेतलेली नाही आहे. कोल्हे साहेब, तुम्ही तुतारी दाखवतात, परंतु आम्ही उभ्या महाराष्ट्राचा हे वैभव बघितलेला आहे. तुतारी केव्हा वाजते? तुतारी जेव्हा या रणसंग्राम फुंकायची वेळ येते त्यावेळेस तुतारी वाजते. ज्यावेळेस विजयश्री खेचून आणायचा असतो त्यावेळेस तुतारी वाजवायची असते. ज्या वेळेस या इथल्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना थांबवायचं असतं आणि इथल्या आमच्यावर जे परकीय अतिक्रमण करतायत त्यांना हाकलून लावायचं असतं, त्यावेळेस तुतारी वाजवायची असते. म्हणून सर्वांच्या साक्षीने इथं तुम्हाला वचन देतो की जे पवार साहेब ठरवतील, जे आमचे भाई साहेब ठरवतील, जे आमचे जयंत पाटील साहेब ठरवतील, आणि जे आमची जनता ठरवेल ते सर्वसामान्य या डॉक्टर चंद्रकांत बारेला मान्य असेल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की फक्त इथल्या स्थानिक भूमिपुत्राला एक संधी द्या. कारण की आमचे प्रश्न, आमचे शेतमालाचे प्रश्न असतील, आमच्या इथल्या साहेब आमचं धानोराचं सबस्टेशन आहे, 132 केव्हीचं सबस्टेशन, यांनी फक्त कमिशनच्या पायरे ते 132 केव्ही स्टेशन बंद केलेलं आहे. आमच्या वर्डीमध्ये साठवण बंधाऱ्याचं काम दाखवतात आणि साठवण बंधारा 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे असं खोटं सांगतात. असंख्य रस्ते, असंख्य पूल यांनी खाल्लेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचंय, त्यांना इथून हाकलून द्यायचंय. एक असंविधानिक आमदार, खोक्यांचे आमदार, गद्दारांना खुद्दारांच्या माध्यमातून धडा शिकवायचा आहे. त्यासाठी एक संधी मागतोय. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. रजा घेतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. सर्व चोपडा तालुक्याला ज्ञात आहे, रस्ते खड्ड्यात आहेत का खड्ड्यात रस्ता आहे
हे सर्वच जाणतायत आणि त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या मागे हा पूर्ण तालुका उभा आहे. मी यानंतर सतीश अण्णा पाटील माजी मंत्री पारवाळ्याचे माजी आमदार माननीय सतीश अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपका बोलता आज आपल्या चोपडा येथे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानं जयंत पाटील साहेब यांच्या सहमतीनं आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतनं शिवस्वराज यात्रा चोपडा येथे आल्या. या यात्रेत मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, ज्यांना पाहायला आणि ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात, ते संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपल्या जिल्ह्याचे भीष्माचार्य ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी पालकमंत्री माननीय आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, आपल्या सगळ्यांचे या पक्षाचे निरीक्षक भास्कररावजी काळे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आमच्या महानगरपालिका जळगावचे अध्यक्ष मलिक साहेब, माजी आमदार माननीय कैलास बापू, माजी आमदार दिलीप तात्या, माजी आमदार डॉक्टर बी.एस. पाटील साहेब, सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे अध्यक्ष पंडित साहेब, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गव्हाणेजी, आपल्या या रावेर मतदारसंघाचे आमचे कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, सगळ्याचे नाव काही घेत नाही, पण स्टेजवर विराजमान चोपडा तालुक्यातले सगळेच ज्येष्ठ नेते, घनश्याम अण्णा असतील, गोरख तात्या असतील, तालुक्याचे अध्यक्ष, मला वाटतं 3 उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली, चौथे राहून गेले. वळवी साहेब, तुम्ही पण इच्छुक आहेत ना? तुम्ही काही मनोगत व्यक्त केलं नाही, त्यांनाही बोलू द्यायला पाहिजे होतं. तुमचं काय म्हणणं आपल्यात आहे ना? पण बरं, हे विचारावं लागतं कधी कधी की आपल्यात आहे का कुठे आहे. पण आनंद आहे ते आपल्या स्टेजवर आहेत. स्टेजवर विराजमान सर्वच आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, कालपासून आपली ही यात्रा सुरू झाली. 40 गावाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. 40 गावाला परिवर्तनाची नांदी आहे. जामनेरला मला वाटत नाही की इतक्या वर्षात कधी एवढी मोठी सभा होईल. प्रचंड सभा, आणि उमेदवार सुद्धा जयंत पाटलांनी तिथे डिक्लेअर करून टाकले. दिलीप खोडपे जामनेरचा उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि लोकांनी त्याला प्रतिसाद देऊन स्वीकारला देखील आहे. आज इथे 3 उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली. हा अधिकार आमचा नाही आहे, तो वरचा आहे. आज प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आहे. या अगोदर लोकसभेच्या एका प्रचार सभेला मी उपस्थित होतो. अशीच प्रचंड सभा आपली झाली. लोक आहेत, पण मतं कुठे असं गोकुळ आवा मला विचारत होत्या. लोकसभेला जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. पण आज राज्य कोणत्या दिशेने जात आहे, परिवर्तन करायचे की नाही करायचे? अरे असं बोलून होणार नाही, असं होत नाही. मी बोललो की हात वर करा, लोक करतात, पण नंतर काय होतं कळत नाही.
तिघही उमेदवारांनी सांगितलं की जळगावचं पार्सल रवाना करायचं. आता आपण पाहिलं महाराष्ट्रात शरद पवारांचा स्ट्राईक रेट लोकसभेला 10 पैकी 8 होता. जळगाव जिल्ह्यातच आपण कमी पडलो. दोघही जागा आपल्या गेल्या. रावेरची जागा तर आपली तुतारीचीच होती, पवार साहेबांचीच होती. आमच्याकडची जळगावची जागा आपण उभाटाला सोडली होती. महाराष्ट्रात बदल झाला, पण आमच्याकडे का होत नाही? कोण याला जबाबदार आहे याची सुद्धा चिंतन आपण केलं पाहिजे. नुसतं नेत्यांच्या मांडीला मांडी लावून लोकांचे प्रश्न सुटणार नाही. तळमळीने आपलं कार्य आपण सुरू ठेवलं पाहिजे. काही लोक माझ्यावर टीका करतात, बोलतात की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ज्येष्ठ नेता. आता मी तर स्वतःला कधीच ज्येष्ठ म्हटलं नाही. मी खालून आलेला माणूस आहे. ज्यानं खुर्ची कधी पाहिली नाही, मंत्रिपदाची आशा कधी केली नाही. राज्यामध्ये शिवसेनेत भाजपचं राज्य असताना आदरणीय पवार साहेबांनी आदेश दिला की सतीश तुला काँग्रेसच्या निशाणीवर लढायचं आहे. अनेक लोक सत्तेची आमिष दाखवत होते अमोल कोल्हे साहेब, पण सतीश अण्णांना त्यांचं सरकार असताना काँग्रेसचं तिकीट घेतलं. ते फक्त पवार साहेबांच्या विश्वासानं. पवार साहेबांनी सांगितलं की तुला लॉंग लाईफ राजकारण करायचं, क्षणिक करायचं नाही. वय माझं अवघं यायला 36 वर्ष होत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचं डिपॉझिट गेलं ते काँग्रेसचं तिकीट सतीश अण्णांना घेतलं. 34,000 मताने सतीश अण्णा निवडून आला आणि त्या ठिकाणी पवार साहेबांबरोबर बांधलं गेलो. 99ला मी काँग्रेसचा आमदार असताना पवार साहेबांनी मिटिंग घेतली. त्यावेळेला रामालय बंगला होता, साहेबांचा फ्लॅट. सुरुवातीला पवार साहेबांनी भूमिका मांडली की आपल्याला स्वतंत्र पक्ष निर्माण करायचा आहे. माझा स्वाभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्याला शाबूत ठेवायचा आहे. आणि त्यावेळेला आव्हान दिलं गेलं. पहिले जे आमदार होते सह्या करणारे त्या 10 मध्ये सतीश अण्णा होता. आमदार असताना 10वी सही माझी होती, नंतर बाकीचे आले. आणि म्हणून राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून सतीश अण्णा पवार साहेबांचं नेतृत्व मानतोय. त्यामुळे मी ज्येष्ठ आहे का श्रेष्ठ आहे याची चिंता केली नाही. पण मला असं वाटतं की आता बदल झाला पाहिजे. चोपड्यात सुद्धा ठीक आहे, आपल्याला लीड लोकसभेला जास्त गेला, पण आता हे परिवर्तन होऊ शकतं. पण यासाठी सगळ्यांनी जिद्दीला लागावं लागेल. मी कोणाचा मान अपमान करायला आलो नाही, सगळ्यांचा सन्मान मी करतो. की हा बदल आपल्या तालुक्यात का होत नाही तो करण्यासाठी कोण उमेदवार दिला जाईल यापेक्षा आता हे बदल करायचा असेल तर प्रत्येकाने ठाण मांडून सांगितलं पाहिजे. आज आपण पाहतो चोपड्या तालुक्याची अवस्था काय झाली. दादागिरीने हा तालुका ग्रासला गेलेला आहे. एका विशिष्ट लोकांची दादागिरी. काही चुकीचं करून सुद्धा पोलीस स्टेशनवाली तुमची फिर्याद घेत नाही, तुम्हाला न्याय मिळत नाही. आज तुमच्या तालुक्यात किती 1000 कोटीचे कामं सांगतात बापू? किती 1000 कोटीचे कामं झाले? नाही, कमी आकडा सांगतायत. माझ्या तालुक्यामध्ये आमचे आमदार सांगतात 3000 कोटीचे कामं. जळगाव ग्रामीणला 3500 कोटीचे कामं. पाचोऱ्या तालुक्यात 3000 कोटीचे कामं. मुक्ताईनगरचा आमदार सांगतो की 2500 कोटीचे कामं आले. तुमच्याकडे किती आले? 3000 कोटीचे कामं तुमचे आमदार सांगतात. काही क्वालिटी आहे, दर्जा आहे. मला आता एक तालुक्यातला मी यायला तुम्हाला उशीर झाला. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना 500 मीटरचा कॉन्क्रिटीकरण करायचं असेल, जास्तीत जास्त खर्च किती येतो गोकुळाबा? 500 मीटरच्या कॉन्क्रिटीकरणाला खर्च गव्हाणेजी जास्तीत जास्त 10 लाख रुपये. पण इस्टिमेट आमच्या चोपड्या तालुक्यात 75 लाखाचं केलं जातं. कुठे जातो हा पैसा? 75 लाखाचं करूनही त्याला जर चांगलं केलं जात नसेल, एका महिन्यात तो उखडून जात असेल, तर त्यांची जागा तुम्हाला दाखवायची नाही का? ही गुंडगिरी संपवायची नाही का? बदल करायचा नाही का? कराल का? मला वाटत नाही असं होईल. इथे लोक ऐकतात आणि निघून जातात. आमचे प्रमोद पाटील सांगत होते शेतकरी त्रस्त आहे, सामान्य माणूस त्रस्त आहे. आता आम्ही सुद्धा त्रस्त आहे की आमचे एवढे असताना आपण का मतं मिळू शकत नाही याच्यासाठी आम्ही सुद्धा त्रस्त आहोत. आणि म्हणून घनश्यामांना बेंगरी लावावं लागेल, काम करावं लागेल.
महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी सुरू आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. त्याच्यात चोपड्याचाही आमदार आपल्या महाविकास आघाडीचा आला तर आनंद तुम्हाला आम्हाला होणार नाही का? तो आनंद घेण्यासाठी आपण काम करायचं. कोल्हे साहेब, काल मी चाळीसगावला बोललो की चाळीसगावचा आमदार कोण होता, कुठून आला पैसा. आज आपल्या लाडक्या बहिणी योजनेला आपला कोणाचाच विरोध नाही, कोणाचाच विरोध नाही. पण आज मला चाळीसगाव तालुक्यातून फोन आले की मंगेश चव्हाणनं असे एक ट्विट केलेलं आहे की डॉक्टर सतीश पाटलांनी या महिलांच्या योजनेला विरोध केलाय, लाडकी बहिणी योजनेला विरोध केला. आमचा विरोध लाडकी बहिणी योजनेला नाही. एकीकडे लाडली बहिणी योजना आली पण शेतकऱ्याचे प्रश्न तसेच आहे. 2-2 वर्षापासून कैलास बापू आपल्याला ठिबकचं अनुदान मिळालं नाही, आम्हाला खेडीचा विमा मिळाला नाही, आमच्या मालाला उत्पादन भाव मिळालेला नाही आणि मग आम्ही शेतकऱ्याची चिंता करायची नाही का? मग सतीश अण्णा बोलला की एकदा तुम्ही लाडली बहिणा योजना आणली, बाकीच्या योजनेला बाजूला काढून टाकलं, मग बाकीच्या प्रश्नांवर कोण बोलणार आहे? रोज शेतकरी आत्महत्या करतोय का नाही, होत आहेत का नाही? मग याच्या संदर्भात जबाब विचारणार कोण? मंगेश चव्हाणने उत्तर हे द्यायला पाहिजे होतं की मी इथे इतकं काम केलं म्हणून मी हा पैसा कमवला. सतीश अण्णावर टीका करण्यापेक्षा तू काय होता हे लोकांना सांगा. पण सतीश अण्णा बोलतो म्हणून फक्त सतीश अण्णाचं नाव घ्यायचं. मी तर बोलतोच, जो चुकेल त्याच्यावर बोलण्याची ताकद सतीश अण्णाची आहे. कारण सतीश अण्णानं चुकीचं कधीच केलेलं नाही, कधीच केलं नाही, करणार नाही. आणि म्हणून जे बोलतात त्यांनाही सांगेल की बाबांना तुम्ही आमच्यात आला आहात, नीट राहा, प्रामाणिकपणानं काम करा, उमेदवाराच्या पाठीशी राहून काम करा, मग आम्ही म्हणू की तुमचं नेतृत्व मान्य करू. फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मी मर्यादित नाही. तुम्ही राज्याचे नेते म्हणवतात, साहेबाच्या मांडीला लावून बसतात, मग आमचा मतदारसंघ कसा पुढे जाईल, आमचा उमेदवार कसा निवडून राहील याचा सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेळ खूप झालाय पण मला वाटतं त्या बोलण्याची सुद्धा गरज आहे. आणि म्हणून देवकरप्पा, आपल्याला हा विचार आता करायचा आहे की आता कशा पद्धतीचं राजकारण झालं पाहिजे. उद्या कोण काय होईल यापेक्षा किमान आमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये 7 जागा आमच्या तुतारी या चिन्हावर निवडून आल्या पाहिजे. तो प्रयत्न आपल्याला करायचा. आपल्याला अमोल कोल्हे साहेबांचं ऐकायचं आहे, जयंत पाटलाचं ऐकायचं, पण स्थानिक मुद्दे सुद्धा तेवढेच महत्व आहे अरुणभाई साहेब. आणि म्हणून कोण उमेदवार द्यायचा, ताई आमची सुद्धा बाल दाय केलेलंच आहे. असं काही आम्ही काही तरुण नाही, पण आता 35 वर्ष आमची झाली पवार साहेबाचं काम करता करता. त्यामुळे या डायपेक्षा पवार साहेबाचे विचार अधिक महत्वाचे. त्यामुळे कोणाला तिकीट या मिळेल यापेक्षा या मतदारसंघातून कोण निवडून जाईल याचा विचार जर आपण केला तर मी 100% सांगतो इथे तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. तो प्रयत्न आपण करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी डायस या ठिकाणी वर घ्यावं. धन्यवाद अण्णासाहेब. चोपडा आणि पारोळा यामध्ये जास्त अंतर नाही. चोपडा तालुक्याचे सर्व प्रश्न आपल्याला ज्ञात आहेत. मी माननीय माननीय अरुणबाईंना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आपल्या सर्वांचे आवडते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, खासदार आदरणीय कोल्हे साहेब, आदरणीय जिल्हाध्यक्ष निरीक्षक साहेब, आदरणीय अण्णा, आदरणीय आप्पासाहेब, सर्व सन्माननीय, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय, माझ्या पाठीशी असणारे सर्व सन्माननीय. हा तालुका पवार साहेबांचा आहे. जे निवडून गेले ते अपघाताने निवडून गेले, पण 10 वर्ष राहिले.
अपघात एका दिवसाचा नव्हता, तो 10 वर्षाचा झाला. कुठं पवार साहेब आणि कुठं हे काय लावलंय तुम्ही? चट्टानों को चटका दे रवानी उसको कहते हैं, और दिल पर नक्श हो जाए कहानी उसको कहते हैं, और लाखों लोगों का नसीब बदल देता है उसको शरद पवार कहते हैं. दिल्लीवरून संदेश आला, दिल्लीवरून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. पवारांच्या वाड्याला तडा गेला. त्यांनी देखील, दादांचे माझेही संबंध चांगले आहेत, मी व्यक्तीवर टीका करत नाही, त्यांनी देखील कबूल केलं माझ्या पत्नीला उभं करायला नको होतं. कुठं महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला? अरे 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा आल्या, आणि बापू 1 जागा गेली. तुतारी आणि पिपणी हे लोकांना समजलं नाही, नाहीतर 9वी जागा देखील 10 पैकी 9 जागा शरदचंद्रजी पवार साहेबांचा. मग पवार साहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. पण जळगाव जिल्हा कठीण झाला. 2.5 लाखाने लोकसभेची जागा गेली. भाजपवाले मित्र आहेत आपले, तेही सांगायचे 10-5 हजाराने तुमची सीट येईल किंवा 10-5 हजाराने आमची सीट येईल. अरे एका भाजपच्या तर चांगल्या आशयाने सांगितलं 30-35 हजारापर्यंत तुमची सीट येऊ शकते. कारण अजूनही माझ्या लक्षात नाही, 50 वर्ष पवार साहेबांच्या सोबत, पण इथं पराभव का झाला अजूनही मला माहीत नाही. पत्रकारांनी मला समज द्यावी, मी तुमचं समजून घ्यावं, कुठे आमची त्रुटी आहे, कुठे आमची उणीव आहे हे समजून घेतलं पाहिजे. मी आता आपले जयंत पाटील साहेब हे कॅबिनेट मंत्री होते वित्त खात्याचे, मी राज्यमंत्री होतो. या राज्याचं कर्ज मी वित्त राज्यमंत्री असताना 80,000 कोटी होतं, ते आज 8 लाख कोटी झालेलं आहे. 8 लाख कोटी कर्ज कोणाच्या डोक्यावर बसणार आहे? अरे तुम्हाला मुलगा झाला तर 50-60 हजार 1 लाख रुपये त्या मिनिटाला तुमच्या मुलाला कर्ज. काय केंद्र शासनाची परिस्थिती? 50 वर्षात जितकं कर्ज होतं त्याचं दुप्पट कर्ज 10 वर्षात मोदी साहेबांनी केलं. अरे याच्याकडे लक्ष द्याल की माझ्या गावामध्ये कुठेतरी हे बसवली ते बघाल तुम्ही. आणि तुम्हाला जर रस्ते पाहिजे असतील, अण्णासाहेब तुम्हाला आप्पासाहेब गाडीत बसा आणि चोपड्याला या. खड्डे किती हे बघून घ्या. मला एक जुनी आठवण येते. या हे पत्रकार नवीन आहेत पण जुन्या पत्रकारांना माहीत होतं. मी एक शेर सांगत होतो त्यावेळी 10-20 वर्षापूर्वी कि ठेकेदार कहता मैं भिखारी हूँ, अफसर कहता मैं पुजारी हूँ, लाखों लोग गुजर गए लेकिन सड़क कहती मैं कुंवारी हूँ. कुंवारी सड़क पाहिजे असेल तर चोपड्याला या. काय चाललंय माझ्या लक्षात येत नाही. कार्यसम्राट असतील तर फक्त चोपड्याचाच आमदार आहे. मग त्यांनी 2,000 कोटी 3,000 कोटी ते सर्व कार्यसम्राट. काय कार्यसम्राट म्हणायचं? अरे अरुण नगर आम्ही उभं केलं. अरुण नगर उन्हातानात मी उभं केलं. 200-300 घरं आज त्या ठिकाणी भव्य दिव्य अरुण नगर बघा तुम्ही. पण आम्ही असं कधी म्हटलं की चोपड्याचे हितवादी, चोपड्यासाठी हे केलेलं? अरे 600 रुपयाला प्लॉट दिला, आज त्याची किंमत 6 लाख रुपये. 600 रुपयात प्लॉट दिला. आम्ही काय कार्यसम्राट म्हणून म्हटलं? काय छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतात त्याची? अरे कुठे महाराज? आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सर्व ठाई. कुठं शिवाजी महाराजांनी, कुठं तुम्ही? आणि काय बोलता तुम्ही आणि काय वागता तुम्ही? तर जे झालं ते तुम्हाला माहीत आहे. डॉक्टर बारेला साहेब कुठे आहेत? यांनी रस्त्याची अंत्ययात्रा काढली अकोलखेड्याला. रस्त्याची अंत्ययात्रा. तरी आम्हाला शुद्ध नाही. डीपी सर कुठे आहेत?
वरडी फाट्यावर आणि याच्यावर बाळासाहेब आस्ते अजितदादांच्या सोबत आहे, त्यांनी 2-3 वेळा रस्त्यांचं हे केलं, काही नाही. धानोऱ्याला मी स्वतः तिथं होतो बसलेलो. PI म्हणले साहेब उठा, तुम्ही आता 82-83 वर्षाचे आहे. म्हटलं मी 100 वर्ष जगणार आहे, मला या सर्वांचा आशीर्वाद आहे. काय झालं, कामं काय झाली की ते ब्लॉक वगैरे बसवले, आपण नाही म्हणत, त्यांची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे, मी बोलत नाही. पण काम सुरू असताना कोर्टात जायचं या विचाराचा मी आहे, तर होणारी कामं देखील होत नाही. आणि म्हणून आज जर पाहिलं तर त्यांना ज्या विचारा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये एखादा प्रोजेक्ट आणला का तुम्ही चोपड्यात, एखादा कारखाना तुम्ही चोपड्यात आणला का, एखादं काही केंद्र शासनाची राज्य शासनाची उत्तम अशी चांगली अशी शिक्षण संस्था तुम्ही आणली का? अरे चोपड्यात 3 राम मंदिर आहेत, एखाद्या राम मंदिराचं सभा मंडप तुम्ही बांधला का? जरा विचारा प्रश्न. रामाचं नाव घेताना चाललंय कुठं? या सर्व बाबी लक्षात घ्या. मतदान हा तुमचा फार महत्वाचा एक अधिकार तुम्हाला दिलेला आहे. विचारपूर्वक मतदान अत्यंत महत्वाचं आहे. या संबंध बाबी आपण लक्षात घ्या की त्यांनी काय केलं ना आम्ही काय केलं. अरे चोपड्याचं स्मशानभूमी, जेवण भाऊ कुठे आहेत? कुठे होते तुम्ही 15-20 दिवस? या गावावर या शहरावर प्रेम करा. हा ते नागपूर गणपूर काय असेल ते दिल्ली सोडून द्या. अरे स्मशानभूमी बघायला 5-25 नगरपालिकेचे लोक या ठिकाणी आले. काय कामं झालीत आमची आणि काय कामं झालीत तुमची? उगीच असं माणसं लावून द्यायची. यांना कार्यसम्राट म्हणा, यांना आतापर्यंत झालं नाही ते म्हणा, काय असेल ते म्हणा, पण आपल्याला लक्षात ठेवायचा अधिकार. या वेळेला पवार साहेब म्हणतात की महाराष्ट्रात मवियाचं सरकार येणार आणि चोपड्यात राष्ट्रवादीचा आमदार येणार पवार साहेबांचा. पण तुम्ही जर घरी बसून झोपून गेलात तर काम होणार नाही. तुमच्या एकेकाच्या मागे 1000 माणसं आहेत. या ठिकाणी ही कार्यकर्त्यांची जी संबंध फळी उभी आहे, चोपड्यासारखं अण्णा तुमची फळी मी पाहिली आहे, आप्पा तुमची फळी आहे, माझी प्रत्येक गावात 50 माणसं 100 माणसं. ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी ते शिवसेनेच्या शाखेचे हे लावायचे, ही आमची शाखा. अरे प्रत्येक माणसाच्या हृदयात शरद पवारांची शाखा आहे, अरुणभाईंची शाखा आहे. इतकी या ठिकाणी प्रचंड अशी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांची आहे. आपल्याला आपले खासदार त्या वेशात आले असते तर किती आनंद झाला असता. पुढची तुमची एक सभा मला घ्यायची आहे. ही पॅन्ट काय म्हणतात त्याला, ती काही चालणार नाही. त्या वेशेत या. अरे माझी मतं दुप्पट होऊन जातील. कुठे छत्रपती शिवाजी महाराज, आचारशिळ विचारशिळ दानशिळ असा, आणि संबंध त्यांचा छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अरे काय माणसं होऊन गेलीत ती. आणि तोच विचार घेऊन आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, तो विचार घेऊन पुढे येतात. आणि म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणतो. मी आपल्याला विनंती करतो, सर्व इच्छुकांना विनंती करतो, साहेब माझ्याकडे तर 5च आहे, अमळनेरला 9 आहे. आता प्रत्येकाला, निलमताई प्रत्येकाला असं पाहिजे की मला शरदचंद्र पवार साहेबांचं राष्ट्रवादीचं तिकीट पाहिजे. जास्त वेळ घेत नाही, जरा उशीर झाला, मी दिलगिरी व्यक्त करतो. पण खासदार साहेबांनी, प्रदेशाध्यक्षांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद अरुणभाई. या तालुक्याचं प्रेम अरुणभाईंवर निश्चितपणे कायमस्वरूपी राहिलेलं आहे. यानंतर मी माननीय कोल्हे साहेबांना विनंती करतो, त्या अगोदर धरणगावचे शहराध्यक्ष माननीय लक्ष्मणजी पाटील हे काही घोषणा देतील. त्या घोषणेनंतर माननीय अमोलजी यांनी आपलं भाषण सुरुवात करायची. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहेश्वराधीश्वर क्षत्रिय कुलवतंस कुळवाडी भूषण मानव प्रतिपालक
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या चोपड्यातल्या सभेसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय अरुणभाई गुजराती, माजी मंत्री गुलाबराव अप्पासाहेब देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, माननीय पंडितजी कांबळे, माजी आमदार कैलासजी पाटील, प्रमोदजी पाटील, माजी आमदार जगदीशजी वळवी, एजाजी मलिक, घनश्यामण्णा, भास्करजी काळे, गोरखतात्या, माननीय उमेश पाटील, इंदिराजी पाटील, दिलीपजी पाटील, बापूसाहेब चौधरी, माझे युवा सहकारी ललितजी बागुल, जे या मतदारसंघातून सगळे इच्छुक आहेत, डॉक्टर चंद्रकांतजी बारेला, ज्योतिताई पावरा, डीपी साहेब साळुंखे, उपस्थित सगळे मान्यवर, सगळे पत्रकार आणि आपण सगळेजण. खरं तर फार काळ बोलणार नाही, मी आधीच आदरणीय अरुणभाई गुजरातींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी जे कौतुक केलं, पण त्याचवेळी नम्रपणे एक सांगतो की महाराजांच्या गेटअपमध्ये राजकीय सभा ही मी कधी करत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या मनामनात रुजला पाहिजे, मनामनापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्दैवानं आजकालच्या सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होतो तो पाहिल्यानंतर काळीज व्यथित होतं. पण कायम एका गोष्टीवर विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. जेवढ्या आत्मीयतेने तुम्ही साथ घालाल तितकाच उत्कट प्रतिसाद हा छत्रपती शिवाजी महाराज देतात. याच वाक्याचा दुसरा अर्थ असा होतो की सत्ताधाऱ्यांकडून जेवढा वारंवार अपमान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा केला जातोय तेवढंच महाराज या सरकारला खाली गाडल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास. मगाशी इथल्या रस्त्यांविषयी परिस्थिती झाली, पण एकूण जळगाव जिल्ह्याविषयी मगाशी सतीश अण्णा जेव्हा म्हणत होते तेव्हा खरंच एक मनात प्रश्न येतो. म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या बाबतीत काय परिस्थिती निर्माण केली सत्ताधाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी. जसं मगाशी अरुणभाई म्हणाले, ठेकेदार कहता है मैं भिखारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं. अरुण भाई ठेकेदार कहता है मैं भिखारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं, लेकिन आजकल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं. सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं और जनता कहती है हम ही सिर्फ बिचारी हूं. कारण व्यापारी हा जो विषय, व्यापाऱ्यांविषयी अनादर नाही, पण ज्या पद्धतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये एक भूमिका घेतली गेली, म्हणजे 2019ला जळगाव जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या कलानं एक निकाल घेतला. हा निकाल घेतल्यानंतर काही लोकांना निवडून दिलं. आज 11 आमदारांपैकी 5 आमदार शिवसेनेचे निवडून दिले, 1 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून दिला, 1 आमदार काँग्रेसचा निवडून दिला आणि 4 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले. पण 5 आमदार जे शिवसेनेचे निवडून दिले, या शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटलं होतं की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले.
50 खोके एकदम ओके, वाघाचे झाले बोके. ही परिस्थिती जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला बघायला लागली. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं, त्यांच्या नावानं मत मागून एक आमदार या जळगाव जिल्ह्यातला निवडून आला. जेव्हा सत्ता येत होती तेव्हा पावसात भिजणारे होते आदरणीय शरदचंद्रजी पवार. सत्ता आली, सत्ता आल्यानंतर मंत्रिपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी पुन्हा गद्दारी केली. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती, जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला ही विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्याकडे, जळगाव जिल्ह्याच्या मतदारांकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. कारण जेव्हा समोर वार होतो, छातीवर वार होतो, तेव्हा जखम भरली जाते. जेव्हा पाठीवर वार केला जातो तेव्हा जखम काळजावर होते. हा वार गद्दारीचा असतो आणि हा गद्दारीचा वार 5 आणि 1 6 आमदारांनी गद्दारीचा वार हा जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या काळजावर केलाय. याचं उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावं लागेल. का द्यावं लागेल? मगाशी अरुणभाई बोलताना लोकसभेचा विषय त्यांनी काढला. मी बाजूला बसून त्यांना विचारलं, लोकसभा निवडणुकीमध्ये 2.5 लाखाचं मतदान झालं, 2.5 लाखाचं मताधिक्य मिळालं, नेमकं काय घडलं होतं? मला अरुणभाई म्हणाले की अचानक हिंदुत्व हा प्रचार सुरू झाला होता. हिंदुत्वाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, कुठल्याच धर्माला कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. कारण आम्ही एकच गोष्ट मानतो की धर्म कोणताही असो, देव कोणताही असो, आमच्या उंबरठ्याच्या आत आम्ही आमच्या धर्माचं, आमच्या देवाचं पूजा करावी आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर फक्त आम्ही राष्ट्रीयत्व जपावं, या विचाराची आम्ही माणसं आहोत. पण जेव्हा हा विचार होतो, जेव्हा हे जपलं जातं, जेव्हा हा विचार केला गेला, आज विचार करा, याच पद्धतीनं विचार जेव्हा झाला ओडिशामध्ये, ओडिशा राज्यामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक झाली, तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. परवाची काळीज पिळवटून टाकणारी एक बातमी समोर आली. सैन्याची नोकरी करणाऱ्या, देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या एका जवानाच्या होणाऱ्या पत्नीला पोलीस स्टेशन मध्ये तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात जळगाव मधले 5 आमदार उठून निघून गेले. सांगितलं काय तुम्हाला? आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. अरे हिंदुत्वासाठी जेव्हा गेला होता तेव्हा बदलापूर मधल्या त्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार होत होता, तेव्हा कुठं गेलं होतं हे हिंदुत्व? तेव्हा का विचार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा? तेव्हा लाज वाटली नाही का की हे हिंदुत्व, ज्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या करतो तिथं आम्ही यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः असं आम्ही म्हणतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उहापोह करतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशी बदामल केला म्हणून रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला होता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्रात जर 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो, का नाही बोलता आलं तुम्हाला? नजरेला नजर भिडवून सत्ताधाऱ्यांशी का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांशी का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय उपमुख्यमंत्र्यांशी केलात का साधा गृह विभागाचा निषेध? अरे हिंदुत्वाची शाल पांघरून जर लाचारीचे कपडे घालायचे असतील तर ही जनता त्याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. ही वेळ तुम्हाला करायची आहे आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा. कारण हा महाराष्ट्र आज हक्क मागतोय. कसला हक्क मागतोय महाराष्ट्र? आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. यावर्षी केळीला बरे भाव आहेत, बरेच नाही होई. याच वर्षी आहेत. हे 4 महिने झाले केळीला. हे 4 महिने, मागच्या 4 वर्षाचं काय? मागच्या 4 वर्षांचं काय? हा विषय आहे.
जे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, ते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विचार करा, ज्या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन सत्तेसाठी शिवसेनेतले फुटीर, शिवसेनेतले गद्दार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले गद्दार हे भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले. माननीय मुख्यमंत्री महोदय बोलताना काय म्हणत होते, ही महाशक्ती आहे. त्या महाशक्तीने माझ्या शेतकऱ्यांचं काय केलं? शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. कपाशीला भाव चढला, कपाशीला जेव्हा भाव चढला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला, तुमचा कपाशीचा दर पाडला. सोयाबीनला भाव चढला, यांनी परदेशातून सोयाबीन आयात केली, तुमचा सोयाबीनचा भाव पाडला. जेव्हा कांद्याला भाव मिळायला लागला तेव्हा यांनी कांद्याची निर्यात बंदी केली, कांद्याचा भाव पाडला. टमाट्याला 4 दिवस फक्त भाव चढला, यांनी नेपाळवरून 17,000 टन टमाटा आयात केला, टमाट्याचा भाव पाडला. आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्या या सरकारकडे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागतोय. हक्क कसला? हक्क आमच्या घामाचा वाजिब दाम आम्हाला देण्याचा, हक्क शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त हमी भाव देण्याचा. 10 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते फिरत होते गळ्यात टाळ घालून. 10 वर्षापूर्वी सांगत होते सोयाबीनला 6,000 भाव द्या, कपाशीला 10,000 भाव द्या. 10 वर्षात खताच्या किमती तिपटीने वाढल्या, पेट्रोल आमचं दुपटीने वाढलं आणि सोयाबीनचा भाव 6,000 नाही रघुराजे हो, 4,500 वर राहिला. कपाशीचा भाव 10,000 नाही 5,500 वर राहिला. त्यामुळे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागतोय, महाराष्ट्रातला तरुण हक्क मागतोय. कारण मगाशी जसं अरुणभाई म्हणाले त्या पद्धतीने जाती जाती धर्मात तेढ निर्माण करायची प्रचंड क्षमता असणाऱ्या माझ्या तरुणाच्या हातात फक्त भिरकावण्यासाठी दगड द्यायचे, ही सामाजिक जाणीव, सामाजिक वीण सगळी विस्कटून टाकायची. विचार करा, भारतीय जनता पक्षाचा एक आमदार, तुम्ही सगळे विचारता सारखे, ज्यांच्या मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नीट उभा राहू करू शकले नाहीत, ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करतात, विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात. आणि ही वक्तव्य केल्यानंतर लगेच भारतीय जनता पक्षाचाच असलेला एक मुस्लिम समाजाचा नेता त्याला उलट उत्तर देतो. म्हणजे गंमत बघा, भावना दुखावणारे वक्तव्य कोण करणार? भाजपचा आमदार, आणि त्याला उत्तर कोण देणार? भाजपचाच नेता. म्हणजे कुठंतरी ही सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न होतोय का याचा विचार करा. आणि हे प्रयत्न पुढच्या काही दिवसात नक्की वाढतील. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 मित्र होते, एक मुसलमान होता, एक हिंदू होता. दोघं रस्त्याने निघाले. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. मुस्लिम मित्र कुठं जाईल? मस्जिद मध्ये. दोघांचं काय चुकलं? अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले. अशीच वेळ झाली होती, 3-3:30 वाजले होते. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, पोटात कावळे कोकलत होते. दोघं रस्त्याने निघाले. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? या तुमच्या हसण्यामध्ये तुमचं उत्तर जर पोटातल्या आगीला आणि लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म माहीत नसेल तर तो विनाकारण आयुष्यात आणू नका. हीच शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. पण या पोटातल्या भाकरीसाठी जेव्हा माझा युवक हा सरकारकडे आस लावून बसतो तेव्हा होतं काय? वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, ड्रग पार्क जातो. हे सगळे उद्योगधंदे गेलेत महाराष्ट्रातले. 17 उद्योगधंदे गेलेत. 17. 4 लाख कोटीची गुंतवणूक गेली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात दखत हिरावून नेलाय. खरं तर तुमच्यापासून गुजरात जवळ आहे. गुजरात राज्य जवळ आहे ना भाई.
गुजरात राज्य इथं जवळ असताना तुम्ही महाराष्ट्रात आहात, पण महाराष्ट्रातलं सरकार तुम्हाला रोजगार देत नाही. केंद्र सरकार समोर मुजरे करण्याच्या नादामध्ये लागोपाठ उद्योगधंदे चाललेत, ते गुजरातला चाललेत. मग मराठी तरुण हा प्रश्न विचारतोय, हा हक्क मागतोय स्वतःच्या रोजगाराचा. मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला पाहिजे. जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर पुढच्या वेळी मतं मागायला बी तिकडंच जा, इकडं कशाला येत आहे. आणि तोच हक्क माझ्या माता भगिनी मागतायत. म्हणजे माझ्या माता भगिनी जो हक्क मागतायत तो हक्क सुरक्षिततेचा हक्क मागतायत. मगाची ज्योतिताईंनी उल्लेख केला, दररोज बातम्या वाचल्या जातात, कुठं ना कुठं अत्याचार होतो, कुठं ना कुठं माझ्या माता भगिनीला कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला बळी पडावं लागतं. आणि मग आमची लाडकी बहीण हाच प्रश्न विचारते, बहीण लाडकी आहे तर त्याच्याबरोबर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे. हा सुरक्षिततेचा हक्क पाहिजे. आणि म्हणून सध्याचं महाराष्ट्र सरकार कसं चाललंय, कारण गृह खात्यावर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर वचक नाही. याचं कारण असं की अधिकाऱ्यांना माहितीवर मंत्रीच विकले जातात, तर आम्हाला कोण विचारणारे ही मुजोरी दुर्दैवानं महाराष्ट्रात पसरायला लागली. आणि म्हणून सरकार कसं चाललंय तर वा शिंदे आपका खेल, वाह सीएम शिंदे आपका खेल, महाराष्ट्र में सस्ता हुआ ईमान और महंगा हुआ तेल. ही परिस्थिती जेव्हा महाराष्ट्राची आहे ही बदलायची असेल तर हा बदल तुमच्या हातात आहे आणि घोडा मैदान जवळ आहे. फक्त सगळ्या इच्छुकांची जी मानदेय आहे, इच्छुकांना एकच सांगतो, जेव्हा इतिहास घडवायचा असतो तेव्हा आठवा अफजल खानाची मोहीम. त्या अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळी महाराजांनी प्रत्येकाला आपापली एक जबाबदारी दिली होती. नेताजी पालकरांना घोडदळाचं नेतृत्व दिलं होतं, मोरपंत पिंगळ्यांना पायदळाचं नेतृत्व दिलं होतं, कान्होजी जेधेंना खानाबरोबर आलेल्या फौजेला जेवण खाऊ घालायला सांगितलं होतं, जीवा मालाला सांगितलं होतं, अंगरक्षण कर, सिद्धी हिलालला सांगितलं होतं अंगरक्षण कर, गोपीनाथ पंत वकिलांना सांगितलं होतं वकिली कर. सगळ्यांनी जर प्रत्येक जण म्हटला असता की मोहीम मीच फत्ते करणार तर प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास घडला नसता. जर इतिहास घडवायचा असेल तर एवढंच सांगणं, मुळी सुटू देऊ नका. उमेदवाराचं नाव काही असेल, चेहरा काही असेल, विचार एकच आहे आणि तो विचार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि पवार साहेबांचा हा विचार घेऊन जळगाव जिल्हा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे, महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोल्हे साहेब. यानंतर मी आपल्या सर्वांचे आवडते प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. अरुणभाई गुजराती साहेबांच्या नेतृत्वाखाली आजची सभा होते. अमोल कोल्हेंचं अतिशय उत्तम भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. 2:30 वाजलेले आहेत. इकडं समोरच्या बाजूला प्लेटा दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला 7-8 मिनिटापेक्षा जास्त थांबून ठेवणार नाही, कारण पुढची सभा ही धुळे जिल्ह्यात आहे आणि तिची वेळ आता झालेली आहे. उपस्थित असणारे गुलाबराव देवकर अप्पा, सतीश अण्णा, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, प्रमोद पाटील, एजाज मलिक, घनश्याम अण्णा, भास्कर काळे, गोरख तात्या, उमेश पाटील, इंदिरा पाटील, दिलीप पाटील, बापूसाहेब चौधरी, ललित बागुल, चंद्रकांत बारेला, ज्योतिताई पावरा, डीपी साळुंके, रुस्तम तडवी. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे, भूक लागली. कार्यकर्त्यांना विनंती आहे कोणी उठू नये आणि 5 मिनिटात त्यांचं सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
आपल्या सर्वांना आम्हाला इथे यायला वेळ झाला, कारण मिरवणुकीतच जास्त वेळ गेला आणि मिरवणुकीमुळं तुम्ही इथं आणि आम्ही मिरवणुकीत, यासाठी 1 तासभर आपण 1.5 तास वाचवू शकलो असतो, पण तो काय आपल्याला वाचवता आला नाही. त्यामुळं आपल्याला सकाळी 10 वाजल्यापासून इथं तिष्ठत बसावं लागलं. सकाळी इथं एक पथनाट्य झालं. तुम्ही होता का सगळे पथनाट्य बघायला? किती जणांनी सकाळचं पथनाट्य बघितलं? बऱ्यापैकी लोक होते. जेवण वाढू नका, म्हणजे मग गेलेले वीर सगळे शूरवीर मागे येतील. आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. पाडळसरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे केळी उत्पादकांच्या तर प्रचंड राग आज आहे. कापसाला भाव नाही. धानोरा वीज केंद्र प्रश्न प्रलंबित आहे. ते झाल्यास विजेची समस्या कमी होईल, पण तेही आता झालेलं नाही. आणि इथले आमदार म्हणतात की आम्ही हजारो कोटी रुपयाची कामं आणली. आता हजारो कोटी रुपयाची कामं जर आणली असतील तर प्रश्न हा आहे की हजारो कोटी रुपयाची कामं ही आपण आणली तर मग रस्ते का एवढे खराब? सामान्य लोकांचं समाधान म्हणावं तेवढं भरपूर नाहीये. लोक नाराज आहेत मी या सगळे सांगितलेल्या मुद्द्यांवर. आणि त्यामुळं या मतदारसंघात जे आमदार आहेत ते आमदार 10 दिवसातनं एकदाच मतदारसंघात येतात, जळगावला राहतात. म्हणजे आपला चोपडा तालुका त्यांना मांडलिक गेलेला आहे आणि त्यांची इच्छा असेल त्यावेळी ते इथे येतात, 1 दिवसाचं काम संपून परत जातात. ही काही चांगली अवस्था नाहीये. आपल्यामध्ये युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर देखील अमोल कोल्हे साहेब हे अतिशय व्यवस्थितपणाने तुम्हाला बोललेत. आपल्या सगळ्याच गोष्टी 2020ला किनगाव येथे दवाखान्याचं काम पूर्ण झालंय, पण अजून दवाखाना चालू झालेला नाही. आपण अनेक गावातल्या जोड रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. बोनक नदी येथील बंधारचे काम करणे, या नदीपात्रातील दहीगाव येथे पुलाचं काम प्रलंबित आहे. अशा अनेक प्रश्न हे या मतदारसंघात अनुत्तरित आहेत. आणि त्याचबरोबर युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूने चालू आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या विधानसभा हे याला उत्तर आहे. आपण या विधानसभेतनं मार्ग काढायचा असेल तर ताकदीनं भक्कमपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघात निवडून दिला पाहिजे. आपल्या समोर मगाशी सगळ्या इच्छुकांनी 2-2 शब्द मांडले. हे 2-2 शब्द मांडले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले. पक्ष महाविकास आघाडीचे जागा वाटप ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी उमेदवार घोषित करेल. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप या 2-3 तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना काम करायला सुरुवात केली पाहिजे. आदरणीय अरुण गुजराती साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाच्या कल्पना आपण प्रत्यक्षात आणताना त्यांना पाहिलेलं आहे. वय वर्ष 83 झालं तरी अरुणबाई आजही थकलेले नाहीत. आणि कोणतीही पक्षाचा कार्यक्रम असो, जबाबदारी असो, पवार साहेबांचा प्रश्न असो, त्या ठिकाणी अरुणबाई धावत जाऊन त्या ठिकाणी सर्व कामात उपस्थित असतात, आपला वेळ देतात आणि संघटनेतल्या नव्या पिढीला प्रोत्साहन देतात. माझी अपेक्षा आहे की या चोपडा विधानसभेत महाविकास आघाडीचा आपला उमेदवार पुढच्या वेळी निवडून आला पाहिजे आणि तो निवडून येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं. अरुणबाईंच्या नेतृत्वाखाली इथला आमदार जर निवडून आला
तर आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विकास पोचेल. आदिवासी समाजांना देखील विकास खऱ्या अर्थानं पोचला याचा अनुभव मिळेल. आणि अनेक सेवा आहेत ज्या राज्य सरकारच्या या मतदारसंघात येतात, त्या चांगल्या उत्तमपणानं तुम्हाला उपलब्ध होतील. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. लोकसभेला हे चिन्ह पोचवायचा प्रयत्न आपण केला, पण आपल्याला फारसं यश नाही आलं. पण विधानसभेला मात्र इथल्या स्थानिक आमदारांच्या विरोधातला रोष संघटित व्हावा आणि विधानसभेला आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, एवढ्यासाठीच आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्वांना शांततेने जेवण मिळेल. कृपा कोणी गर्दी करून जाऊ नये. माननीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो. डॉक्टर आत्माराम भाऊजी महाजन पिलकोड या समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणं त्या ठिकाणी येत आहेत. त्याच पद्धतीने विठ्ठलराव उत्तमराव साळुंके आढावत, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांना जिल्हा सचिव जळगाव या ठिकाणी त्यांना पगारे साहेबांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग जळगाव याच्यातून सचिव म्हणून, जिल्हा सचिव म्हणून त्यांना नियुक्ती केलेली आहे. त्यांचंही पत्र